सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी धक्कादायक जबाब समोर आणलेला आहे। वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरीही त्याची दहशत कायम असल्याचं गोल्डे यांनी म्हटलेलं आहे। 2014 पासून कराडची प्रचंड दहशत असल्याची माहिती सुद्धा गोल्डे यांनी आपल्या जबाबात दिली आहे। कराड समर्थकाच्या दहशतीमध्ये सुद्धा त्यांनी या जबाबामध्ये भाष्य केलेलं आहे। कोर्ट परिसरामध्ये कराड समर्थकांनी दगड घेऊन कराडला सोडून द्या असं म्हणत दडपण टाकण्याचा प्रयत्न केलेला होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, गोल्डे यांनी आपला जबाब दिलेला आहे आणि वाल्मिकच्या अद्यापही बीडमध्ये दहशत कायम आहे असं म्हटलंय। काय नेमकं जबाबामध्ये काय काय खुलासे करण्यात आले? श्वेता, वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, मात्र सातत्याने वाल्मिक कराडचे गुंड अजूनही दहशत माजवत आहेत अशा पद्धतीचा आरोप होतोय आणि आता उपविभागीय दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्या जबाबातच ही कबुली दिली आहे। वाल्मिक कराडचे अनेक गुंड आहेत आणि त्यांची अजूनही बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दहशत असल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत। त्यांनी फेब्रुवारीमध्ये या गोल्डे यांचा जबाब घेतला होता आणि त्या जबाबात गोल्डे यांनी ही सगळी कबुली दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे जबाबात त्यांनी ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवतो। कराडला अटक करून बीड शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवले, परंतु त्यांची दहशत असल्याचा दावा त्यांनी केला। त्यावेळेस सुरक्षेसाठी परिसरात पोलीस मुख्यालयातील 18 अंमलदार आणि 2 आरसीपी प्लॅटून बंदोबस्तासाठी नेमण्यात आला होता असं त्यांनी ठरवलं। कारण परळीवरून काही लोक आले होते, ते घोषणाबाजी करणार होते, त्यांनी दगड आणले होते आणि दगडफेक होण्याची सुद्धा शक्यता होती अशा पद्धतीची कबुली त्यांनी दिली आहे आणि त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सोबतच 22 जानेवारी रोजी ज्यावेळेस वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं त्याही दिवशी दगडफेक होण्याचा धोका होता। परिसरामध्ये मोठ्या संख्येनं वाल्मिक कराडचे समर्थक जमले होते, त्यामुळे 6 अधिकारी 33 पुरुष व महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते असं गोल्डे यांनी म्हटलंय। आणि सोबतच अजूनही अनेक ठिकाणी वाल्मिक कराडचे समर्थक हे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही ठिकाणी लोकांना धमक्या सुद्धा देत आहेत अशा पद्धतीचंच गोल्डेंनी आपल्या जबाबात म्हटलंय। त्यामुळं वाल्मिक कराडसारखा आरोपी जेलमध्ये आहे, मात्र जिल्ह्यात कशा पद्धतीने त्याची दहशत आहे हे या गोष्टीनं पुढे आलंय। खरं तर वाल्मिक कराडनं कोर्टामध्ये अर्ज केला आहे आणि खुनाच्या गुन्ह्यामध्ये माझा काहीही सहभाग नाही, माझी मुक्तता यातनं करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी त्यानं केलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने त्याच्या समर्थकांची दहशत अजून आहे त्यामुळे निश्चितच कुठंतरी या सगळ्या गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराड गोवला गेले असल्याचं आपल्याला म्हणता येईल। पहिले वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि नंतर त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती आणि या दोन्ही गुन्ह्यांबाबत महत्त्वाचे पुरावे आता न्यायालयात सुद्धा सादर करण्यात आलेले आहे। आणि एकूणच या सगळ्या गोष्टींचा विचार करता वाल्मिक कराडची दहशत अजूनही बीड जिल्ह्यामध्ये कायम आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। श्वेता, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनी आपला जबाब दिलेला आहे आणि या जबाबामध्ये त्यांनी धक्कादायक खुलासे सुद्धा केलेले आहेत। वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी त्याची दहशत अद्यापही कायम आहे असं त्यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। 2014 पासून कराडची प्रचंड दहशत होती असंही त्यांनी माहिती देताना सांगितलंय। कराड समर्थकाच्या दहशती संदर्भात त्यांनी आपल्या जबाबात माहिती दिली आहे। कोर्ट परिसरामध्ये कराड समर्थकांनी दगड घेऊन कराडला सोडून द्या असं म्हणत दडपण टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता असंही गोल्डे यांनी आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कराड समर्थकांची जिल्ह्यामध्ये दहशत आहे असं उपविभागीय अधिकारी गोल्डे यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी आपला जबाब नोंदवलेला आहे। दरम्यान कराड समर्थकांची जिल्ह्यात दहशत आहे आणि त्यांनी वाल्मिक कराडला सोडून द्या असं म्हणत त्यांनी हातामध्ये दगड सुद्धा आणलेली होती आणि दडपण टाकण्याचा प्रयत्न केलेला होता असा धक्कादायक खुलासा सुद्धा गोल्डे यांनी केलेला आहे।